तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार निवडणूक रंगल्यानं बारामतीकरांची चांगलीच चंगळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या एका गटानं मतदारांना साड्यांची भेट दिली तर दुसऱ्या गटानं भांडी भेट दिली। बारामतीतनंच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। बारामतीकर तुम्हाला दोन्ही बाजूने चांगले उमेदवार मिळालेत। एका गटाकडनं यांना मिळालंय गमेलं आणि दुसऱ्या गटाकडनं मिळालेलं आहे साड्या, बरोबर? तर हे एका गटाकडनं आलेलं गमेलं आहे। मग घरोघरी गेलंय का कसं आहे? हा, कसलं टोकन? त्याने टोकनच वाटलं होतं ना, ज्याला टोकन होतं ना, ज्या महिलेला टोकन मिळालं तिलाच गमीला मिळालं, बाकीच्या महिलांनी थांबू नका असं त्यांनी डायरेक्टली सांगितलं। मग आम्ही निघून आलो, थांबलो। टोकन कसं दिलं? कसं टोकन म्हणजे ते आपण नाही का वडापाव चहा खायला गेले होते, कुपन घेतो थोडक्यात, कुपन घेतो। इकडे इकडे हा, एकमेकाच्या जवळ आहेत। तुम्ही गेलते का टोकन आणायला? हा, थांबा थांबा, ह्या गेल्याच होते। आम्ही दोघं घेतलो। टोकन होतं बारकं हे असं हे असं निळसर कलरचं होतं का? टोकन। आणि कुठल्या दुकानात होतं हे सगळं वाटप? कोणता कारखाना? कार्यालय साई लॉन्स म्हणून आहे इथं पिंपरी चिंचवड। ही पिंपरी कार्यालय आहे ना इथं, त्या कार्याला साड्या बी मिळाल्या आम्हाला आणि ही गमेली मिळते। नाही, ही वेगळ्या गटाची आहे ना गमेल? असं नका, पण त्याच कार्याला नाही, थांबा थांबा, हे कोणा गटाचं आहे गमेल? सुळे गटाचं, म्हणजे योगेंद्र पवार गटाचं। आणि आता हे अजितदादांच्या साड्या आहेत, कारण हे अजितदादा साड्या आहेत, हे ते आहेच की साड्याचं। ठीक आहे, लाडक्या बहिणीचा दादा अजित दादा। आता ही कशा मिळाल्या साड्या? सगळ्या घरात साड्या? प्रत्येक घरातल्या एक महिला असो, दोन महिला असो, 4 जरी गेल्या किंवा 10 जरी गेला, ते प्रत्येक महिलेला दिली। त्या टोकन सिस्टीम नव्हती, काय नव्हतं। जी महिला जाईल, इव्हन दोन मुली जरी असल्या तरी त्यांना पण दिल्या त्यांनी। तुमच्या घरात किती सदस्य आहेत? दोघीच आहेत आम्ही। दोघीला 2 साड्या मिळाल्या। तुमच्या घरात आली का नाही साडी? एकटीच आहे मी आणि वडील ती आहेत। तुम्हाला मिळालं नाही शबूबाई? एक साडी मिळाली। तुमच्या घरात किती सदस्य आहेत? आम्ही दोघीच। अरे, सासू सुना आहेत का? वा, बरं, तिथं भांडणं नाहीत ना केली? हसल्या बघा, केली असणार आहेत भांडणं। ही ती साडी आहे। टोकन नाही मिळालं। तुमच्या 7वीच्या मुलीलाही साडी या इकडे अलीकडे। तुमच्या 7वीची मुलगी आहे। तुमच्या घरात किती मेंबर आहेत? आम्ही तिघे आहे, पण आमच्या सासूबाई वेळेस थकलेत ना, हा, मग मुलगी आली ती माझ्या बरोबर, मग दिली त्यांनी, म्हणलं असू द्या भाचीला। ही साडी तू मग? नाही, माझे दुसरे। बर, एक साडी मिळाली होती, गम्याला नाही मिळली, साडी मिळली, एकच मिळली। बर, आणि ती कधी मिळाली? हे तर त्याच दिवशी मिळली, तर किती गायत्री दिवसापूर्वी? गार्डनला मिळली आम्हाला, ओके। इथं नाही मिळली। असं आहे की कुणी कुणाला नावं ठेवायची। ह्यांनी साडी दिल्या तर ह्यांनी गमेलं दिलेत। अजून काय ऑफर आहे का कुणाला? काय होय? हा, गमेला तेवढं सरसकट नव्हतं, साडी तेवढी सरसकट होती। बडबड करत गेल्या। नाराज झाले ना त्या, सगळ्यांना मिळालं नाही म्हणून। बाहेर न आलते ना। अच्छा, म्हणून झालं काय? कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी। गाव इथून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती बारामती आहे आणि गावाचं नाव आहे ह्या पिंपळी, बनकर वस्ती। धन्यवाद।